जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध। दशक 13वा। नामरूप। समास 3रा। उभारणी निरूपण नाम। श्रीराम समर्थ। ब्रह्म घन आणि पोकळ, आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ, निर्विकारी। ब्रह्म हे घन, पोकळ भासणारे, आकाशाहून विशाल, निर्मळ, निश्चळ आणि निर्विकारी आहे। ऐसेंची असता कित्येक काळ, तेथे आरंभला भूगोळ, तया भूगोळांचे मूळ, सावध ऐका, असे ते असता दीर्घकाळ लोटला आणि मग या भूगोलाच्या निर्मितीचा आरंभ झाला। त्या भूगोलाचे मूळ काय आहे ते सावधपणे ऐका। परब्रह्म असता निश्चळ, तेथे संकल्प उठिला चंचळ, तयास बोलिजे केवळ, आदिनारायण। असे ते परब्रह्म निश्चळ असताना तेथे बहुश्याम हा चंचळ संकल्प उठला, त्यालाच केवळ आदिनारायण म्हणतात। मूळमाया जगदेश्वर, त्यासीच म्हणजे षड्गुणेश्वर, अष्टा प्रकृतीचा विचार, तेथे पहा, यालाच मूळमाया, जगदीश्वर, षड्गुणेश्वर म्हणतात। तेथे अष्टा प्रकृती कशी उत्पन्न झाली तो विचार आता पहा। अलीकडे गुणक्षोभिणी, तेथे जन्म घेतला त्रिगुण्य, मूळ ओंकाराची मांडणी, तेथून जाणावी। या मूळ मायेतूनच गुणक्षोभिणी माया उत्पन्न झाली, तिच्यापासूनच त्रिगुणांनी जन्म घेतला। मूळ ओंकार तेथूनच उत्पन्न झाला। अकर उकार मकार, तिन्ही मिळून ओंकार, पुढे पंचभूतांचा विस्तार, विस्तार आला, अकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार झाला। यानंतर पंचभूतांचा प्रचंड विस्तार झाला। आकाश म्हणजे त्या अंतरात्म्यासी, तयापासून जन्म वायोसी, वायोपासून तेजासी जन्म झाला। अंतरात्म्यालाच आकाश म्हणतात, त्यापासून वायूचा जन्म झाला, वायूपासून तेज उत्पन्न झाले। वायूचा कातरा घसवटे, तेण्या उष्ण्या वन्ही पेटे, सूर्यबिंब ते प्रगटे, तये ठाय। वायूमध्ये घर्षण होऊन उष्ण अग्नी प्रगट झाला, त्यातून सूर्यबिंब प्रगट झाले। वारा वाजतो शीतळ, तेथे निर्माण झाले जळ, ते जळ आळून भूगोळ निर्माण झाला। नंतर थंड वारा वाहू लागला, तेथे जळ निर्माण झाले, ते जळ आळून भूगोल म्हणजे पृथ्वी निर्माण झाली। त्या भूगोळाचे पोटी अनंत बीजांची या कोटी, पृथ्वी पाण्या होता भेटी, अंकुर निघती। त्या भूगोलाच्या पोटात नाना प्रकारची अनंत बीजे निर्माण झाली, आणि पृथ्वी व पाणी यांच्या मदतीने त्या बीजांतून अंकुर निघाले। पृथ्वी वल्ली नाना रंग, पत्रे पुष्पांचे तरंग, नाना स्वाद ते मग फळे जाली। पृथ्वीवर नाना रंगांच्या नाना वेली, पाने, फुले यांची निर्मिती झाली। मग अनेक प्रकारची चव असलेली अनेक फळे उत्पन्न झाली। पत्र्य पुष्प्य फळ्य मुळ्य, नाना वर्ण नाना रसाळ्य, नाना धान्य अन्य केवळ्य, तेथून जालीय। पाने, फुले, फळे, मुळे, नाना वर्णाची, नाना प्रकारच्या रसांनी युक्त अशी नाना अन्नधान्ये वगैरे सर्व पृथ्वी व जलाच्या संयोगानेच निर्माण झाली। अन्नापासून जाले रेत, रेतापासून प्राणी निपजत, ऐसी हे रोकडी प्रचित उत्पत्तीची। अन्नापासून वीर्य झाले आणि त्यापासून प्राणी उत्पन्न झाले। या प्रकारे या उपत्तीची रोकडी प्रचिती सर्वांना येते। अंडज जारज श्वेतज उद्वीज, पृथ्वी पाणी सकळांचे बीज, ऐसे हे नवल चोज सृष्टीरचनेचे। अंडज, जारज, श्वेतज आणि उद्बीज या सर्वांची उत्पत्ती पृथ्वी आणि जल तत्वामुळे झाली। हे या सृष्टीरचनेचे मोठे नवल आहे। चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीवयोनी, निर्माण झाले लोक तिन्ही, पिंड ब्रह्मांड। 4 खाणी, 4 वाणी, 84 लक्ष जीवयोनी, तसेच पिंड व ब्रह्मांड, तसेच तिन्ही लोक यांची याप्रमाणे उत्पत्ती झाली। मूळ्य अष्टा प्रकृती, अवघे पाण्यापासून जन्मती, पाणी नसता मरती, सकळ प्राणी। मूळची ही अष्टा प्रकृती, सर्व प्राणी पाण्यापासून जन्मतात, पाणी नसेल तर कोणीही जिवंत राहू शकणार नाही। नवे अनुमानाचे बोलण्य, याचा बरा प्रत्यय घेण्य, वेदशास्त्रेय पुराण्य, प्रत्यय घ्यावीय, हे बोलणे अनुमानाचे नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा। वेद, शास्त्र, पुराणे ही अनुभवाने जाणून घ्यावीत। जे आपल्या प्रत्यया येना, ते अनुमानिक घ्यावेना। प्रत्ययावीण सकळ जना, व्यवसाय नाहीय। जे आपल्या अनुभवाला येत नसेल अशा काल्पनिक गोष्टींचा कधी स्वीकार करू नये। अनुभवाशिवाय सर्व लोकांना प्रपंचात अथवा परमार्थातही दुसरा आधार। व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती, दोहींकडे पाहिजे प्रचिती। प्रचितीवीण अनुमान्य असती, ते विवेकहीन। व्यवसाय प्रपंचाचा असो वा परमार्थाचा असो, दोन्हीकडे प्रचिती असणे अत्यंत आवश्यक आहे। प्रचितीखेरीज जे लोक केवळ अनुमानावर विसंबून राहतात ते विवेकहीन असतात। ऐसा सृष्टीरचनेचा विचार, संकळित बोलीला प्रकार, आता विस्ताराचा संहार, तोही ऐका। असा हा सृष्टीरचनेसंबंधीचा विचार येथे संकलित करून सांगितला आहे। आता या विस्ताराचा संहार कसा होतो तेही ऐका। मुळापासून शेवटवरी, अवघा आत्मारामची करी, करी आणि विवरी, येथायोग्य। मुळापासून शेवटापर्यंत सर्व काही आत्मारामच करत असतो,
तोच करतो आणि तोच यथायोग्य विवरणही करतो. पुढेंस्वार निरोपिला श्रोतीय पाहिजे ऐकिला इतुक्या उपरी जाला. समास पूर्ण. पुढील समासात संहाराचे वर्णन केले आहे. ते श्रोत्यांनी ऐकले पाहिजे. इतक्यावर हा समास येथे पूर्ण झाला आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे. उभारणी निरूपणनाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.